मराठा आरक्षणाच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर आपण बघू शकतो की शासनानं मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे. दादा, मला काय सांगाल की तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी तुमची मान्य झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून महादेव कोळी त्याचबरोबर बंजारा समाजाकडून या ठिकाणी आता एसटी प्रवर्गात जाण्याची मागणी करण्यात येत आहे आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. काय सांगाल? बंजारा समाजाच्या त्याच्यात नोंदी असतील तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही ह्या मताचे. गरिबांचं वाटोळं करणं ही चांगली गोष्ट नाही. आधीच काही हुशार लोकांनी बंजारा समाजाचा गरिबाचा वाटोळं केला. हे समाज इतका भोळा आहे आणि इतका प्रामाणिक आहे आणि सच्चा बंजारा समाज आणि कष्ट करणार, काबाड कष्ट करून पोरं शिकवणार, पण त्यांना पाहिजे तसं मिळालं नाही. ज्या समाजाला आरक्षण होतं 5% म्हणजे बंजारा समाजाला, त्यातलं त्यांनी 2.5% दुसऱ्याला दिलं. माया होती, प्रेम होतं मग. पण ही असली लबाड माया काय कामाची? ज्यांना तुम्ही दिलं, तुम्हाला माया आली तर त्या माणसाला तुमच्या समाजाची माया यायला पाहिजे होती. कशी? ज्यावेळेस त्यांनी भरत्या केल्या, आरोग्याच्या केल्या, पोलिसांच्या केल्या, महसूलच्या केल्या, त्या अनेक भरत्या रेल्वेच्या केल्या, विधी न्याय विभागाच्या केल्या, काय काय जे केल्या असत्या त्या धरून चाला. मी काय नाव सांगतो त्यात एखाद बार मागं पुढं होईल. ज्या काय 30, 35, 40 भरत्या केल्या, त्या सगळ्या भरत्या, त्याच्यात ज्यांच्या आरक्षणावर तुमच्या जातीला नोकऱ्या आणि शिक्षण घेता आलं, ज्या बंजारा समाजाच्या आरक्षणावरती तुमच्या जातीला नोकऱ्या, शिक्षण, योजना राज्याच्या केंद्राच्या घेता आल्या, त्या नोकऱ्या, ते शिक्षण ज्यांचं आरक्षण घेतलं त्यांना कमीत कमी 30-40% तरी द्यायचे. फुकट आरक्षण इकडून मिळालं तर सगळंच वरबडलं. तुमच्या 100 जागा भरल्या तर त्या 100तल्या 30-40 म्हणायचं ज्याचं आरक्षण घेतलं जाऊन द्या, त्यांचे लेकर झालो. आपल्या लेकराला त्यांनी दिलं, त्यांच्याला घेऊन. तुमच्यात आरक्षण मिळालं की अचानक प्रगती झाली आणि ज्यांची घेतलं त्यांची कसं काय नाही झाली? तर यांनी त्यांचंही 2.5% खाल्लं आणि दिलेलं खाल्लं, सगळ्यात ओढून टाकल्या. नाही तर पहिल्यांदा बघा तुम्ही राठोड, जाधव, चव्हाण, नाईक हे असे नोकऱ्यात पोलीस दिसायचे, PSI दिसायचे, अमुक दिसायचे, तमुक दिसायचे, आता राहिलेच नाही, सगळे गेले. म्हणून बंजारा समाजानं हुशार होणं गरजेचं आहे. जे आरक्षण आपण दिलं, जर तुम्ही ते एक नाहीत तर तुमचं आरक्षण तुम्ही मागं घेतलं पाहिजे, रद्द करायला लावायला पाहिजे. ते का आम्ही ते एक नाहीत, ते खोटी माया काय कामाची? पुतना मावशिनीची माया, काय उपयोग नाही त्या तसल्या मावशीची. पण तुमच्या आंदोलनानंतर आता ह्या मागणीचा जोर वाढू लागलेला आहे. महाराष्ट्रात आता अनेक ज्या जाती आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत. हैदराबाद गॅझेटचं मागणी करू लागलेलं आहे. आता महादेव कोळी समाजानं सुद्धा जे प्रलंबित त्यांचे प्रमाणपत्र मिळत नव्हते ते प्रमाणपत्र मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटची मागणी केलेली आहे. ही आंदोलनाचं लोण आता महाराष्ट्रभर पसरू लागलेलं आहे. प्रत्येक जातीतून आता प्रवर्ग आता समोर येऊ लागलेला आहे. का तुमच्या आंदोलनामुळे हे सगळं घडतं? सत्य समोर आलं पाहिजे आणि या मराठ्यांच्या आंदोलनानं सत्य बाहेर आणलं. सगळ्याच जातीचं, मराठ्यासहित सगळ्या जातीचं सत्य बाहेर आणलं. लबाड कोण हे उघडे पडले. याच्यात खरं सांगतो तुम्हाला, याच्यातून लबाड उघडे पडले. मग ते कोणत्या जातीचं असू द्या. खोटं आरक्षण खाणारे कोण, खरं आरक्षण कोणाचं आहे हे उघडं पडलं. आता त्यातलं ताजं उदाहरण आहे ना, बंजारा समाजाचं आरक्षण कोणाचं खातोय कोण बघा, उघडं पडलं. कोण कोणाला म्हणतोय आपण एक येत, तसा JR काढलेला असणार आहे. आता बंजारा आणि आहे ती अमुक अमुक जात, आम्ही एक येत, द्या आम्हाला आरक्षण, तसा JR असणार आहे. तो रद्द करायला पाहिजे सरकारने. ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे. आमचे मागताना श्वेतपत्रिका, बोगस कुणबीचे प्रमाणपत्र निघाले म्हणे, श्वेतपत्रिका काढा. वा, 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं राजकारणात, आमच्या पोरांच्या मुटक्यावर पाय देऊन मारायचं त्यांना, आरक्षण घालून आमचं. तुमचं आरक्षण तर खोटं दिसलं. आता होणारच आहे ते फाईट. हो, कोर्टात होणार, सरकार सोबत होणार आता. आणि बंजारा समाजाने ते म्हणायला पाहिजे आम्ही ते एक नाही तर आमचं 2.5% माघारी द्या. हो, आणि सरकारने एक काम करायला पाहिजे. बंजारा समाजाचं आरक्षण घेऊन जे जे नोकऱ्यात शिक्षणात गेले, ज्यांनी बोगस 2.5% आरक्षण खाल्लं, कारण ते एक नाहीच आहेत, ते लागलेले आतापर्यंतचे बंजारा समाजाचा 2.5% घेऊन लागलेले जेवढे ते सगळे बोगस आहेत. त्यांची श्वेतपत्रिका काढा, नोकऱ्या कशाच्या आधारावर घेतल्या
त्या सगळ्या बोगस आरक्षणावर नोकऱ्या घेतल्यात, कारण ते 2.5% बंजारा समाजाचं आरक्षण आहे. त्यांचं यांचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे ते बोगस नोकऱ्या, बोगस शिक्षण, बोगस योजना खाल्ल्या यांनी. त्या सगळ्या वापस घ्या, रिकव्हर करा. सगळ्याच्या संपत्त्या जप्त करा, सगळ्याला जेलमध्ये टाका, ज्यांनी ज्यांनी घेतले ते व्हायलाच पाहिजे. हे उघडं पडलं. सगळ्या जातींचं खरं खरं बाहेर आलं. महादेव कोळीचे काय हाल, बंजारा समाजाचे काय हाल, हे सगळं सत्य लोक ते बाहेर यायला लागले. कायकाडी समाजाचा काय प्रश्न आहे, सत्य आहे ते बाहेर यायला लागले. यांनी ओबीसी आणि आम्ही ओबीसीचे नेते असं म्हणून गरीब ओबीसीवर दबाव टाकून यांनी शिक्षण आणि नोकऱ्या लाटल्या. राजपूत समाज सुद्धा सावध झाला होता. सगळ्यांच्या वडरा समाजाचे लक्षात आलं, आपलं कुठे गेलं. रात्रीत ओबीसीत काही जाती एससीच्या आणि एसटीच्या जागा खात्यात, नोकऱ्यातल्या आणि शिक्षणातल्या सुद्धा. कारण यांना ओबीसीतल्या काही जातींना एसटी एसटीचं आरक्षणाची योजना आहे. मग ह्या जागा कुणाला कमी व्हायला लागल्या. म्हणजे हे ओबीसीतल्या जागा घेते, इकडं ओबीसी देत मग तिकडं एससी एसटीच्या जागा घेते. म्हणजे तिथं एससी एसटीच्या सुद्धा यांनी जागा कमी केल्या. हे सुद्धा एससी एसटीतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. ओबीसीतल्या लोकांना जर एससी एसटीच्या योजना लागू आहेत, तर मग योजना लागू आहेत म्हणल्याच्या नंतर जागा कुणाला जाणार, एससीच्या एसटीच्या कमी होणार ना. हे सुद्धा म्हणजे ते आदिवासी बांधव असं होते किंवा त्याच्यामध्ये कोणत्या जाती आहेत, परत दलित बांधव असतील, यांनी सुद्धा ओळखून घेणं गरजेचं आहे. ओबीसीतल्या काही जातींना एससी एसटीच्या सवलती लागू आहेत, याचा अर्थ हे राहतेत ओबीसीत आणि योजना खात्यात एससी एसटीच्या, याचा अर्थ एससीच्या आणि एसटीच्या शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या जागा कमी व्हायला लागल्यात. त्या योजनातून यांना बाहेर काढा, कारण हे बसत नाहीत. कारण हे सगळं सत्य आता बाहेर यायला लागले. आमचं 16% आरक्षण खात्यात पहिले कोणी विरोध नाही केला, नको. जसा बंजारा समाजाने 2.5% आरक्षण दिलं, विरोध नाही केला. त्यांना काय माहित आपलंच खाऊन हे आपल्यावर उलटणार आहेत म्हणून. तसंच मराठ्याचं होतं. आमचं 16% आरक्षण 1954 घेतलं, आम्हाला काय माहिती आम्हाला विरोध करण्यात आरक्षणाला पुढं. बंजारा समाजाचं आमचं शक्यतो सारखं झालं. आमचंच खाऊ, आमचं कुणबीत असून सुद्धा आमचं 16% आरक्षण त्यांनी खाल्लं. 16% आम्हाला वाटलं आपले, आता आमच्या लक्षात आलं हे आपले नाहीत. आम्ही आमचं 16% वापस मागायलो. हो, ते ज्या रद्द करायला लावणार आहेत आम्ही सरकारला. तसंच बंजारा समाजाच्याही लक्षात आलं, आरक्षण आपण दिलं आणि आपल्यावरच उलटले. त्यामुळे बंजारा समाजाने सुद्धा 40% मागे घ्यायला पाहिजे किंवा रद्द करायला पाहिजे. आणि त्यांच्या मागणीवर तर त्यांनी ठाम राहायला पाहिजे, तर आम्ही आहेतच त्यांच्यासोबत. पाटील, आता 2 वर्षाच्या संघर्षानंतर आता हैदराबाद गॅजेट लागू होत असताना आपण बघू शकतो की मराठा समाज पूर्ण तुमच्या एक छत्राखाली या ठिकाणी अंतरवलीच्या दाखल झालेला असताना आता मराठा समाजाकडून मराठा क्रांती मोर्चाच्या संघटनेकडून या ठिकाणी आता गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यात तुम्हाला निमंत्रण वगैरे दिलेलं आहे का, किंवा तुम्हाला माहिती या परिषदेबाबत काही माहिती दिलेली आहे? नाही, आपण गरीबाचं काम करतो. आपण बंगल्यात इशित नाही ना हवं, हे झालं. गरीब लोकांचे किचडत पाय भरलेले असतात आमचे, चिखलात रेंद्यात पाय भरलेले असतात आमचे. आम्ही आवत काठ्या हाणून, आम्ही नांगरा हाणून मोठे झालेलो. कष्ट करून आम्ही कामं करतो, लोकांकडे कामं करतो, पेरण्या करतो, ऊस तोडतो. आम्ही शेतमजुराचे, सालगाड्याचे कामं करतो, आम्ही एसटी ड्रायव्हरचे, कंडक्टरचे कामं करतो, आम्ही ट्रक ड्रायव्हरचे, किन्नरचे कामं करतो, आम्ही ट्रॅक्टर हाणतो ऊसावरती, आम्ही रिक्षा चालवतो, आम्ही टपऱ्या चालवून, हॉटेल चालून पोट भरितो, आम्ही माथाडी कामं करून डबेवाले आम्ही काम करतो, आम्ही टॅक्स्या चालतो, आम्ही लोकांच्या कंपनीत कामं करणारे लोक आहेत, आम्ही मजुरी म्हणून कामं करणारे लोक आहेत, आम्ही गरीब शेतकरी आहेत, आम्ही शेती कसणारे लोक आहेत, आम्ही क्षेत्रीय शेतकरी मराठी आहेत. आम्ही गरिबाची लढाई आमची गरीब लढतो. आम्हाला मोठे लोक ज्ञान देत नाहीत. ज्ञानी लोक आमच्या गरिबाच्या मध्ये येऊन आम्हाला त्यांचं ज्ञान सांगत नाहीत. अभ्यासक आम्हाला येऊन सांगत नाहीत, कारण त्यांना आम्हाला मोठं होऊ द्यायचं नाही. आणि आम्ही काही केलं की ज्ञानी अभ्यासू लोक मीडियाच्या व्यासपीठावर बसतात, मोठमोठ्याल्या इव्हेंटवर बसतात, मोठमोठ्याल्या व्यासपीठावर बसतात आणि मग ज्ञान पातळीत येत. असं व्हायला पाहिजे. बोलवलं त्यावेळेस येत नाही, कारण अंतरवाली असन किंवा गरीब मराठ्यांचं खेड्याचं गाव असन, इथं आम्ही चिखलाने भरलेले, आमच्या कपड्याचे वास येते, आमच्या अंगाचा वास येतो.
असे आम्हाला ज्ञान शिकायचं नाही किंवा आमच्यात बसायचं नाही. त्याच्यामुळं आमची ॲलर्जी असते बऱ्याच जणाला गरिबाची. आम्हाला आमचं कसं आहे, आम्ही फाटक्या कपड्यातली आमची आई आहे, फाटक्या कपड्यातला आमचा बाप. आमच्या आई-बापाच्या डोक्याला कधी तुम्हाला तेल लावलेलं नाही दिसायचं कधी. आम्ही कधी शेंट मारलेले लोकं नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही गरिबातले आहेत. आणि आम्हाला ज्ञान द्यायला ज्ञानी लोकांकडं, अभ्यासक लोकांकडं आमच्या गरीब मराठ्यांना ज्ञान द्यायला वेळ नाही. वेळ आहे त्यांच्याकडं, पण आमचं काही जे.आर. निघाला, कुठं काय निघालं की मग पाजाळायला सुरुवात होतं. याव झालं, त्याव झालं. मग ते इवळा-इवळी, मग ते बोलण्याची भाषा, मग ते बोटं फिरवणं, ते हात फिरवणं आणि मग ते स्टाईल, ते चष्मा वेगळाच. ते अनेक प्रकारचे मग वेगळ्या गाड्या, असे प्रकारचे असल्यामुळं आम्ही गरीब लोक, आमची गरिबाची लढाई लढतो. कुणी काय घ्यावं, कुणी कोणत्या बैठका घ्यावा, तर काय घ्यावं, तो ज्याचा त्याचा उद्देश. आम्हाला गरीबाला, मराठ्यांना पैशाची हाव नाही कमायची, पद कमायची हाव नाही, आम्हाला मान सन्मान कमायची हाव नाही. आम्हाला आमचे गरिबाचे लेकरं फक्त मोठे करायचे, एवढेच आमचं पण मांडलेलं आहे. आणि आमची ती इच्छा आम्ही पुरी करतोय प्रामाणिक, मॅनेज न होता. आम्हाला कुठं महामंडळ नाही पाहिजे, आम्हाला कुठं समित्यावर नाही जायचं, आम्हाला कॉन्ट्रॅक्टर नाही पाहिजे, आम्हाला असलं काही पाहिजे नाही. आम्हाला नेत्यासंग गळ्यात हात टाकून हिंडायचं नाहीये. आम्हाला असं शेजारी काय म्हणतात त्याला, पांढरे गुलाबजाम खाऊन बसायचं नाहीये त्यांच्या शेजारी. आम्हाला गरीबाला द्यायचं. त्याच्यामुळं वेगळे व्यक्ती, वेगळे विचार आहेत. आमचे विचार गरिबाच्या बाजूने, ते आम्ही लढतोय. अशा अपेक्षा आम्हाला नाहीये. कोणाला जी अशा अपेक्षा आहे, ते ओरडत येत 8-10 दिवस, महिनाभर, आणि मग महिन्याने समाजाला दिसतं, त्यांना दिसतं. कुणाच तरी मांडीला मांडी लावून बसले, अमुक पदावर रुजू झाले, मग मराठी तिथून पुढे जागे होते. याच्यासाठी बोंबलत होतं. त्याच्यासाठी गरीब मराठ्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा नाही. चुकलं तरी आपण आपलं लढू, बरोबर असलं तरी आपण आपलं लढू. तात्पुरता विश्वास ठेवून समाज आपला गरीब मागं राहील. त्यामुळं समाजाने विचार करा, हे कुठपर्यंत आपले आहेत. काही काहीचे दुकानं बंद पडली आहेत, काही काहींचं खूप अवघड झालंय आता. त्याच्यामुळं काही खूप चळतात, पोट दुखतात, सांगतात बहाणे, याव झालं त्याव झालं. बोललेलं तवा यायचं ना, मग तवा जमत नाही का? पाटील, एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही 2 वर्षाच्या आंदोलनानंतर राज्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरला, मोठमोठाले आंदोलन झाले. मात्र आता अमित शहा यांनी संपूर्ण जे राज्यात, देशात आंदोलन झाले याची चौकशीची मागणी केलेली, कुणी रसद या आंदोलनाला पुरवली असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण अमित शहाच्या ज्या चौकशीच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलं, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? करू त्याला काय उत्तर, त्याला काय, त्याला कर नाही त्याला डर कशाला, त्याला काय भ्यायचं, काय याचे करू द्या. पण त्याच्याबरोबर आणखीन करायला पाहिजे. 1974 पासून केल्या ना, आणखीन एक करायला पाहिजे. सगळ्या पक्षातल्या नेत्याची सुद्धा 1974 पासून तपासणी करायला पाहिजे. याच्याकडे आता एवढं होतं त्यावेळेस 74 ना, आता किती झालं प्रॉपर्टी. स्वतःपासून सुद्धा त्यांनी सुरुवात करावी आधी, की ते 1974 काय होते बाबा, आता काय, असे सगळ्याचेच करावं. मग त्यांच्यापासून पण सुरुवात करावं त्यांनी, की त्यांच्याकडे 1974 काय होत आणि आज एवढं कसं काय झालं. मग सगळेच घ्यावा, सगळेच पक्ष एक सोडू नये, पण त्यांच्यापासून सुद्धा सुरुवात करायला पाहिजे. आपण बघू शकतो, हे होते मनोज जरांगे पाटील. त्यांनी स्पष्ट भाषेत असं सांगितलं की मराठा समाजाचा हैदराबाद गॅझेट समोर आल्याच्या नंतर मराठा समाजाने जे आरक्षणामध्ये गुंतागुंती झाली ती सगळी उघड केलेली आहे. त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा महादेव कोळी समाज असेल, त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलेलं आहे. लक्ष्मण सोळंके, एनडीटीव्ही मराठी, जालना.